प्रेक्षकांनो, जबरदस्त तू ही रे माझा मितवा हा एपिसोड आलेला आहे. वल्लरीला असं वाटतंय की आपण आता या सगळ्यातून सुटलोय, पण आता ईश्वरीने तिचा पिच्छा सोडलेला नाहीये. ईश्वरीला मुळातच या सगळ्याच्या मागे कोण आहे, आपल्याला कोण अडकवण्याचा प्रयत्न करते, तिला खरं तर या सगळ्यामध्ये संशय आता राकेशवरती आलाय. पण राकेशवरती संशय आला असला तरी सुद्धा ज्या वेळेला सत्याच्या मुळापर्यंत ती पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे, त्यावेळेला तिच्या समोर जे महाभयंकर सत्य आलेलं आहे प्रेक्षकांनो, ते काहीतरी वेगळंच सत्य आहे. तिच्या समोर जे सत्य आलंय त्या सत्याच्या मुळे आता इकडे वल्लरीपर्यंत पोहोचणं शक्य झालेलं आहे. कारण जे लोक 1 करोड रुपये घेऊन पळालेत त्यांना आता सिरियल नंबरवरून शोधत, नंतर त्या बाईने स्वतः आता वल्लरीने हे सगळं करायला सांगितल्याचं कबूल केलंय. नक्की कसं घडलंय, काय घडलंय, त्या बाईपर्यंत कसे पोहोचलेत आणि आता स्वतः अंजलीचे डोळे कसे उघडलेत, सगळं पाहू. सगळेजण घरी आता इकडे ईश्वरीचं जरी कौतुक करत असले तरी सुद्धा ईश्वरीचं कौतुक करत असताना मुळातच या सगळ्यामध्ये आता ईश्वरीच्या डोक्यामध्ये एकच विचार आहे आणि ते म्हणजे आता काहीही झालं तरी सुद्धा कुणी हे सगळं केलं असेल आणि ही कोणीतरी माहितीतली व्यक्ती आहे. 100% तिचा संशय राकेशवरती आहे आणि ती विचार करते या राकेशला पैसे हवे असतील म्हणून स्वतःच्याच मुलीला किडनॅप करून त्याने आता हा सगळा प्रकार केलेला असणार आहे, याची मला 100% खात्री आहे आणि याची शहानिशा मला करून घेतली पाहिजे. जर का ते पैसे घेऊन आता ते गुंड तिकडून निघून गेले असतील तर ते राकेशला नक्कीच या सगळ्यामध्ये पैसे देण्याचा प्रयत्न करतील. मला आता सत्य शोधून काढलं पाहिजे. ईश्वरी अर्णव सर, आपल्याला जरी कर्णिका सापडली असली तरी सुद्धा एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आणि ती म्हणजे तिला कुणी किडनॅप केलं होतं, मला का कुणास ठाऊक, पण आता राजेशवरती संशय आहे असं म्हटल्यावरती मग आता अर्णवच्या डोक्यात सुद्धा हा सगळा विचार आलाय आणि अर्णव आता सांगायला लागतोय, बरोबर आहे, मला सुद्धा हे सगळं पटलेलं आहे. मला सुद्धा हे वाटतंय की कदाचित हे राजेशचं असू शकतं. पैशासाठी असं नाही तर तशी त्याची देणी फेडायला तो हे नक्की करू शकतो. पण काळजी करू नकोस, मी शिर्केंना ऑलरेडी त्याचे सिरियल नंबर नोट करून ठेवायला सांगितलेले आहेत आणि त्यामुळे चिंता करण्याचं काहीच कारण नाही आहे असं म्हटल्यावरती ईश्वरी सांगते, पण आपण त्या माणसांचा शोध तर घेतलाच पाहिजे. अर्णव म्हणतो, चिंता करू नको, पोलीस त्या माणसांना शोध. इकडे वल्लरी विचार करत आहे की त्या माणसांनी तर आता मला पूर्णपणे गंडवून या सगळ्यामध्ये त्यांनी आता माझी पुरती वाट लावली. पण नशीब पैसे हातातनं गेले म्हणायचे, पण तरी मी या सगळ्या प्रकरणामध्ये अडकले नाही हे नशीब, माझं नाव कुठे आलं नाही हे नशीब असं म्हणत आता इकडे ती स्वतःच या सगळ्यामध्ये आता खुश होत चाललेली असली तरी सुद्धा प्रेक्षकांनो, तिला माहीत नाहीये की तिचा कर्दनकाळ बनून आता खूप मोठं संकट तिच्या दिशेने येताना आपल्याला दिसत असतं, पण ते तिला माहीत नाहीये. तो जे गुंड पैसे घेऊन गेलेले आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आता वादावादी झाल्यात की 1 कोटी रुपये आता इकडे कसे घ्यायचे. कोण सांगतंय की माझे एफर्ट्स जास्त आहेत आणि कोण सांगतंय की माझे एफर्ट्स जास्त आहेत असं म्हणत आता इकडे त्यांचीच भांडणं चालू आहेत आणि त्यावरती ती बाई सांगते, हे बघ, सगळ्यात जास्त हे माझं आहे. शेवटच्या क्षणाला बाजी कुणी पलटली, शेवटच्या क्षणाला बाजी पलटणारी मी होते. कारण जर का त्या बाईला मी आता हे केलं नसतं ना तर कदाचित म्हणजे आपण हेच करू शकलो नसतो, तिथेच अडकलो असतो आणि परत पोलिसांच्या ताब्यात गेलो असतो, हे वेगळंच. यावरती दुसरा माणूस सांगतो, अगं काय मस्करी करतेस, अगं त्या माणसासमोर डील करणं, पोलिसांसोबत डील करणं हे सगळं आम्ही करत होतो ना असं म्हणत त्यांची भांडणं त्यांच्यातच चालू आहेत आणि त्याच पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडलेलं आहे. प्रेक्षकांनो, पोलिसांनी त्यांना पकडल्यावरती मग मात्र आता इकडे म्हणजे तो माणूस चांगलाच घाबरलाय आणि आता पोलीस सांगायला लागतात, बोल लवकर, आता पैसे कुठे ठेवलेस आणि इतकंच नाही आहे, हे सगळं पैशासाठीच केलं होतंस की कुणी तुझा मास्टर माइंड आहे. यावरती मग आता ते तपप करायला लागतात. पोलीस म्हणतात, चला मग आता तुम्हाला जेलमध्ये पाठवतो, जर का खरं सांगितलं तर कदाचित कमी शिक्षा होण्यासाठी आम्ही आता या सगळ्यामध्ये विचार करू. यावरती ते म्हणतात, नाही, आम्हाला हे सगळं कुणी सांगितलंय, आम्ही आता तुम्हाला सांगू शकतो असं म्हटल्यावरती मग पोलीस सांगतात, चला पटापट बोलायला लागायचंय. काही झालं तरी सुद्धा आता तुमचं म्हणणं
हे इथे ऐकून घेतलं जाणार नाहीये. ते सांगतात चला आम्ही तुम्हाला सांगतो कोण होती ती बाई. असं म्हटल्यावरती मग आता ते सांगायला लागतात मुळातच या सगळ्यामध्ये ती बाई त्याच माणसांच्या सोबत आली होती आणि त्यांच्याच घरातली होती. पोलिसांना धक्काच बसलाय. पोलीस म्हणतात खोटं बोलताय तुम्ही. यावरती ते आता आपले मोबाईल रेकॉर्ड दाखवतात. मग पोलीस आता यांना घेऊन निघालेले आहेत, ते म्हणजे घरी. इकडे आता राजेश शिर्केंच्या. पण त्या ईश्वरी आता मात्र आपला डाऊट व्हेरीफाय करण्यासाठी किंवा आता राजेश कुणाशी बोलतोय का किंवा पैसे ह्याच्या इथे आहेत का हे सगळं व्हेरीफाय करण्यासाठी त्याच्या रूममध्ये आलेली आहे. रूममध्ये आल्यावरती मग आता ती राजेशला काहीतरी कॉफी किंवा चहा देत असताना इकडे अचानक दार बंद होतं आणि राजेश ते दार उघडतो. नाही म्हणजे आपण दोघं जण आत असताना दार बंद असणं हे काही योग्य नाहीये. उगाचच तुमच्यावरती कोणीतरी असं काही बोललं तर बरं नाही वाटणार. आणि त्यानंतर इकडे आता ईश्वरी रूममध्ये आलेली आहे. रूममध्ये आल्यावरती ईश्वरी सांगते राजेश म्हणजे खरंच त्यांची स्मृती गेल्या आहे असं आपल्याला वाटतंय, पण मी खरं सांगू का काहीतरी गडबड आहे. यावरती अर्णव म्हणतो तुला खरंच वाटतंय का की राजेशने हे केलं असेल. यावरती ईश्वरी सांगते बाई म्हणजे काही कळत नाहीये. पैसे तर राजेशने चोरलेले नाही आहेत असं मला, म्हणजे हा सगळ्या कटामध्ये राजेश सामील नाही आहेत असं मला कुठेतरी वाटतंय. कारण जर का त्याच्याकडे पैसे असते त्याची चाल हाल बदलले असते असं मला वाटतंय, किंवा तो इकडे थांबलाच नसता. मग आता अर्णव म्हणतोय मग या सगळ्यामध्ये आहे तरी कोण इन्व्हॉल्व. तोपर्यंत आपल्याला दाखवलं जातं जरी या कटामध्ये राजेश सामील नसला तरी इकडे राजेश विचार करतोय करा करा तुम्हाला जे काही करायचं असेल ते आता करा, पण आता मी तुम्हाला एप्रिल फूल बनवतोय. म्हणजे प्रेक्षकांना आपल्याला दाखवलं जातंय की राजेशला सगळं आठवत आहे. राजेशला या सगळ्यामध्ये आता इकडे म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये तो विसरलेला नाहीये. त्याला सगळं आठवतंय आणि तो फक्त नाटक करत आहे. पण त्याच वेळेला त्याचा हात किडनॅपिंगमध्ये सुद्धा नाहीये. बरं तोपर्यंत हे सगळं होत असताना आता इकडे अर्णव सांगायला लागतोय की हे बघ काय करूया माहितीये का, आपण आता राजेशवरती पाळत ठेवायला शिर्केंना कॉल करूया. शिर्केंना आता आपण कॉल मग आता यांचं प्लॅनिंग ठरलेलं असताना शिर्केंच्या मागे आता खूप मोठं काम इकडे आता अर्णवने लावलेलं आहे. अर्णवने शिर्क्यांना पाठलाग करायला सांगितलाय, तो म्हणजे इकडे आता राकेशचा शिर्के तर पाठलाग करतायत, पण आता अजूनही जे काही सत्य हवं आहे ते सत्य तसं काही हाती लागलेलं नाहीये. आणि त्यामुळे अर्णवला कळतच नाहीये की कर्णिकाला पळवण्यामध्ये हात कुणाचा होता. पण त्या अर्णवला एक कॉल आलेला आहे. अर्णवला कॉल आलाय त्यावेळेला अर्णवला पोलिसांनी सांगितलंय की ते लोक पकडली गेलेली आहेत आणि खरा गुन्हेगार कोण आहे हे आम्हाला समजलेलं आहे, आम्ही तुमच्याकडे येतोय असं आणि त्यानंतर मग आता अर्णव विचार करतोय की आपण राजेशवरती पाळत ठेवूया. कारण पोलिसांचा फोन आल्यावरती मामा म्हणतात काय रे, त्यावरती अर्णव सांगायला लागतो आपले 1 करोड रुपये पण सापडलेले आहेत आणि ते चोर पण सापडलेले आहेत. लवकरच पोलीस त्यांना घेऊन आता इकडे येत आहेत असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे अर्णव सांगतोय घरातल्या कुणीही कुठेही जाऊ नका असं पोलिसांनी सांगितलेलं आहे. बरं तोपर्यंत इकडे अर्णवचा पूर्णपणे संशय आहे, तो म्हणजे राजेशवरती, आणि म्हणून तो घरातून राजेश पळून जाऊ नये या कारणासाठी मात्र आता पूर्णपणे काळजी घेतोय. पण वल्लरी घरात नाहीये ही गोष्ट त्याच्या आता लक्षात पण आलेली नाहीये. कारण आता वल्लरीवरती तसाही कुणाचाच डाऊट नाहीये. आणि त्याच वेळेला आता मात्र अर्णव डोळ्यात तेल आणून राजेश कुठे जात नाहीये ना ही गोष्ट पाहत असताना अचानकपणे पोलीस आता आले आणि आता मुळातच येता येता पोलिसांच्या हातून 2 गुंड सटकलेत. पैसे आले असले तरी सुद्धा गुंड मात्र 2 जण पळण्यात यशस्वी झाले. पण आता या बाईला काही पळता आलेलं नाहीये आणि मग त्याचमुळे ती आता टोटली घाबरलेली आहे. तिला काहीच कळायला मार्ग नाहीये की नक्की आता आपल्यासोबत चाललंय तरी काय, आणि त्यामुळे ती आता गडबडलेली आहे. आणि त्याच वेळेला मग आता समोर आल्यावरती इकडे वल्लरी तेवढ्यात नेमकी घरात मध्ये येते आणि त्यावरती ती बाई सांगायला लागते हीच ती बाई, याच बाईने आता आम्हाला सुपारी दिली होती 50 करोड आता बोलण्याची. म्हणजे आता काही झालं तरी 50 तिचे लाख 50 आमचे लाख असं म्हटल्यावर ती वल्लरी म्हणते ए बाई मी तर तुला ओळखत नाही,
तू तर मला धक्का देऊन निघून गेली होतीस ना, असं म्हटल्यावरती मग आता लगेचच सांगायला लागते, अजिबात नाही आहे. तुम्हाला जर का खोटं वाटत असेल तर आमचे फोन रेकॉर्ड चेक करा. एका झटक्यात सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात आणि एका झटक्यात एक 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 करत आता सगळ्या गोष्टींच्या समोर आता वल्लरीचा खरा चेहरा आलाय. अंजलीला खूप मोठा धक्का बसलाय. जी मामी मामी करत आता आपण इतकं मोठं आता मामीला केलं होतं, त्याच मामीने आपल्या आता जीवावरती, बाळाच्या जीवावरती पेटली, ते पण 50 लाखासाठी, असं म्हणत सगळेच जण आता वल्लरीकडे पाहत आहेत. ईश्वरीने खूप मोठी कमाल धमाल करत आता मात्र वल्लरीचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणत इतका मोठा जबरदस्त धमाका केलाय. प्रेक्षकांनो, एका झटक्यात मालिकेची सगळी समीकरणं बदललेली आहेत.